मित्रांनो, कुणी स्वेच्छानिवृत्ती घेतं आणि कोणी नियत वयोमानानुसार निवृत्त होतं. आणि निवृत्त होत असताना माणूस आपल्या सेवा कालावधीमधील भविष्य निर्वाह निधीची रक्कम असेल, सेवा अंशदानाची रक्कम असेल, पतसंस्थेमध्ये जे शेअर्स त्यांच्या नावावर असतील त्याची रक्कम असेल, तेथील बचत खात्यात असलेली रक्कम असेल, रजा रोखीकरण असेल, निवृत्तीवेतन किती टक्के विकून किती रक्कम ताब्यात घ्यायची त्याचा हिशोब असेल, बँकेमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवी असेल, गुंतवणूक असेल, शेवटचं वेतन असेल, हे सगळं ताब्यात घेऊन आपली वृद्धापकाळाची निर्वाह भत्त्याची किंवा रोजीरोटीची सोय करून ठेवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. त्याच्यात वावगं असं काही नाही. तथापि 58व्या वर्षी निवृत्त व्हा, 60व्या वर्षी निवृत्त व्हा किंवा 65व्या वर्षी निवृत्त व्हा, तोपर्यंत मुलं बाळं सेटल झाले असतात. मुलगा असेल, मुलगी असेल, ते त्यांचं शिक्षण पूर्ण करून नोकरीधंद्यात स्थिर स्थावर झालेले असतात. सून आले असेल, जावई आले असेल, तर ते सुद्धा आपल्या उद्योगधंद्यात स्थिर स्थावर झालेले असतात. निवृत्ती म्हणजे काय? तर तुम्ही आता नैमित्तिक कामकाज आहे, मग ते घरातलं असेल, कार्यालयातील असेल, उद्योग व्यवसायातील असेल, त्याच्यातून बाजूला व्हा. ती धुरा आपल्या मागून येणाऱ्या दुसऱ्या पिढीकडे सोपवा आणि आनंदाने त्याच्यातून बाजूला होऊन विश्रांतीचा काळ ह्याचा आनंद घ्या आणि आपलं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगा. अशा प्रकारचं अशा प्रकारची एक अभिव्यक्ती किंवा अशा प्रकारचं एक संस्कार, अशा प्रकारचा मतप्रवाह आपल्या समाजात आहे. त्यामुळेच आपण 4 आश्रम व्यवस्था आपल्या सनातन धर्माने आपल्या सर्वांसाठी प्रदान केलेल्या आहेत. म्हणजे संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. आता वानप्रस्थाश्रमाकडे कुणी जातं का नाही मला माहिती नाही, परंतु संन्यासाश्रम घ्यावा अशी आपल्या सनातन धर्माची एक संकल्पना होती आणि आहे. तथापि काही लोक त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन निवृत्ती समारंभ त्यांचा घडून आणला तरी निवृत्त व्हायला तयार नसतात. बरोबर आहे? त्यांनी निवृत्तीच्या समारंभाचं आपल्या आप्तेष्ट मित्रपरिवार, स्नेहीजन यांना प्रीतिभोजन दिलेलं नसलं तरी एक औपचारिकता म्हणून त्यांना सन्मानाची निवृत्ती देण्याचा प्रयत्न त्यांचे कार्यालयातील लोक करत असतात. कुठलंही क्षेत्र असो, कुठलाही विभाग असो, केंद्र सरकार, राज्य सरकार हे करत असतात. आता आपल्याकडे एक म्हण आहे, गाईने शिंग मोडून वासराच्या कळपात शिरू नये. आणि दुसरी महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये एक, की जिथं आपण फुले वेचली तिथे गौऱ्या वेचू नये. ह्याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. आपण सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर जिथून निवृत्त झालोय तेथील कामांमध्ये लुडबुड करू नये. कारण आपण निवृत्त झालो याचा अर्थ आपण शिळे झालो. आता आपल्या मराठीत म्हण आहे तिसरी, शिळ्या कडीला ऊत फार. आपल्याला ऊत आणून द्यायचा नाही आहे. आपण निवृत्तीचा काळ आपल्या परिवारासाठी, समाजासाठी, मित्रपरिवार, आप्तेष्ट, आपला ज्ञातीसमूह आणि ह्या देशासाठी खर्च करायचा आहे. परंतु हे फार लोकांना कळत नाही आणि ज्या लोकांना कळतं त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. असा कर जुळवण्याचा एक सुंदर योग माझ्यासमोर आलेला आहे. आणि तो कशामुळे? तर निवृत्तीची सगळी संपत्ती गोळाबेरीज करून ती बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर मौज मजा करण्यापेक्षा, निवृत्ती वेतनाची दर महिन्याची रक्कम येऊन त्याच्यामधून मौज मजा करण्यापेक्षा, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा कंत्राटी कामगार म्हणून काम करून, कंत्राटी किंवा ज्याला आपण एक शब्द आहे शासकीय भाषेमध्ये, त्या शब्दाच्या अनुषंगाने परिश्रमिक मानधन ताब्यात घेऊन त्याच्यावर मौज मजा करण्यापेक्षा काही लोक हा जो निधी आहे तो गोळा करून
एक कृतज्ञता म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक मनुष्य जन्माचं सार्थक म्हणून ते दान करायचा प्रयत्न करतात. असेच अकोल्याचे प्राध्यापक मुकुंद पाध्ये यांनी 1 कोटी रुपये भारतीय सैन्य दल, इंडियन आर्मीला आपल्या हस्ते दान केलेलं आहे. काही लोक निवृत्त झाल्यावर मला कंत्राटी कामगार म्हणून घ्या, मला विवक्षित म्हणून घ्या, असा लकडा लावतात, असा तगादा लावतात आणि आपले वर असणारे हितसंबंध वापरून शिफारस करून घेऊन अशा काही आदेश पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात आणि निवृत्तीवेतनासोबत पारिश्रमिक मानधन पदरात पाडून घेऊन त्याचाही स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी, समाजासाठी सदुपयोग करतात का माहीत नाही. परंतु मुकुंद पाध्ये यांनी मुलांना गणित शिकवता शिकवता आपल्या आयुष्याचं भलं करण्याचं गणित सोडून आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेलं आहे. त्यांनी आपला 65वा वाढदिवस 1 कोटीचा धनादेश इंडियन आर्मीच्या भारतीय सैन्य दलाच्या पुणे कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडं सुपूर्द केलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवलं, परंतु देणाऱ्याने देत जावे हे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या आचरणात आणलं आणि ते असं म्हणतायत की मी देणगी दिलेलं नाही, मी माझ्या मनुष्य जन्माचं ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आणि आयुष्याचं गणित त्यांनी वर्गात मुलांना गणिती कोडं घालून शिकवता शिकवता त्यांनी आपल्या सैन्य दलासाठी जे सीमेवर प्राणपणाने देशाचं आपलं संरक्षण करतायत त्यांच्यासाठी आपल्या आयुष्याची कमाई ही कामी यावी, त्या सैनिक कल्याण निधीसाठी तो पैसा कामी यावा. म्हणजे सैनिकांच्या ज्या विधवा आहेत, सैनिकांच्या जे मातापिता आहेत की त्या मातापित्यांना दुसरं अपत्य नाही, वारस नाही, त्यांच्या कल्याणासाठी, किंवा सैनिकांच्या विधवा आणि सैनिकांची जी मुलं आहेत जी अनाथ झाली त्यांच्या भल्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी इतकं व्यवस्थित आपल्या पै साठवून देणारा माणूस अनेक असतील ह्या देशामध्ये, परंतु प्राध्यापक मुकुंद पाध्ये यांनी घेतलेला निर्णय आणि केलेली अंमलबजावणी माझ्या आजूबाजूला जे वातावरण मी पाहतोय त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात नजरेस ती ठळकपणे दिसून येणारी होती, म्हणून मी हा तातडीने व्हिडिओ केला. आपल्या आयुष्यात आपण खूप काही मिळवू शकतो का नाही मला माहिती नाही, परंतु जे मिळवलं आहे ते योग्य वेळी देण्याची दानत आपल्याला हवी आणि ते आपण सैनिकांसाठी, ते आपण गरिबांसाठी, निर्धनांसाठी, वृद्धांसाठी, अनाथांसाठी, गौरक्षणासाठी द्यायला हवं, देत राहायला हवं. देवाने आपल्याला हात दिलेत ते कमावण्यासाठी, ओरडण्यासाठी, ओरपण्यासाठी नाही, तर ते देण्यासाठी आहेत. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये, डाव्या हाताने दिलेलं उजव्या हाताला कळू नये. देत राहावं. आपण घेऊन काय जाणार आहोत? आपण रिकाम्या हाताने आलो, आपण रिकाम्या हाताने जाणार आहोत. आपल्या अस्थी, आपली रक्षा ही नदीत प्रवाहित केली जाणार आहे. मग बँकेत राहिलेला पैसा काय कामाचा? तो आपण देऊन आपण आपल्यासोबत पुण्य घेऊन जावं. आपण आपल्या पैशाचं बजेट जेव्हापासून कमवतो तेव्हापासून निवृत्तीपर्यंत मांडत राहतो, परंतु आपण दातृत्वाचं बजेट, आपण त्यागाचं बजेट, आपण दानाचं बजेट मांडायला शिकला हवं. त्याच्यासाठी आपलं मन सागराप्रमाणे अथांग आणि विस्तीर्ण क्षितिजापर्यंत जाणारं असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्यावर संस्कार, सुसंस्कार, चांगली संगत, चांगलं वाचन, चांगलं पाहणं, चांगलं आचरणात आणलं आणि चांगलं जोपासणं घडलं पाहिजे. आपल्यावर आपलं त्याप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण आणि सीझनिंग झालं असलेलं असायला हवं. आपल्यामध्ये तेवढी प्रगल्भता मुरलेली असायला हवी असं मला वाटतं. कमवलेल्या पैशाचा, संपत्तीचा
हिशोब ठेवण्यापेक्षा त्यागाचा, दातृत्वाचा, दानाचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. साधेपणा जोपासायला सुरुवात करा. जाहिरातबाजी, पदांचा मोठेपणा ज्या दिवशी निवृत्त होईल त्या दिवशी धुळीस मिळालेला असतो. त्यानंतर कोणी आपल्याला सेवानिवृत्त म्हणून मान देईल का नाही हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा. कारण सेवा काळात आपण चांगले वागलेलो असू आणि कंत्राटी किंवा विवक्षित म्हणून आपल्यावर शिक्का पडलेला नसेल आणि आपलं वर्तन सेवा काळातलं चांगलं असेल तर आपल्याला घोटभर पाणी कोणीतरी देईल आणि या बसा एवढं तरी म्हणेल. तेवढं तरी किंमत आपण टिकून ठेवली का हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचा आहे. प्राध्यापक मुकुंद पाध्ये यांना मी नमस्कार करतो, त्यांच्या दातृत्वाला नमस्कार करतो आणि त्यांनी जे विद्यार्थी घडवलेत ते खरोखर भाग्यवान आहे. मला प्राध्यापक मुकुंद पाध्ये आणि तत्सम काम करणाऱ्या लोकांना भेटायची संधी मिळाली नाही, परंतु त्यांचं काम दिव्य आहे आणि दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावरचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, माझे रील पाहत जा, माझे रील फॉलो करा, माझे रील लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझी परवानगी घेण्याची गरज नाही, कारण मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. ह्या वाटेवर तुम्हाला माझ्यासोबत चालायची इच्छा असेल जरूर चाला. वाटसरू व्हा, वारकरी व्हा, पथिक व्हा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.